श्री स्वामी समर्थ मंडळी, मी दुर्गा पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजचा दिवस खूप छान आहे, कारण आज अक्कलकोट निवासी स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे। तर त्यानिमित्त केंद्रामध्ये प्रत्येक केंद्रामध्ये गुरुचरित्राचा पारायण सप्ताह होता। बक्कळ सारे याग होते, यामध्ये भरपूर सारी अशी केंद्रामध्ये सेवा चालू होती, प्रहर सेवा चालू होती। तर माझ्याच्यानं काही गुरुचरित्र पारायण झालं, कारण 6 ते 8 वाजेपर्यंत होते। तितक्या टाइम शंभूचे पप्पा घरी असते, त्यामुळे माझ्याच्यानं गुरुचरित्राचं पारायण झालं। 5:45 वाजता जायचं, सकाळी स्वयंपाक ते आवरून आणि 8-8:30 वाजता आरती करून यायची भोपाळी। तर याग ते झालं नाही माझ्याच्यानं, कारण यागला ना 2-3 तास लागते आणि तितक्या वेळ शंभू शांत बसत नाही। मग ते 3दा उठा, ते जमत नाही 3दा उठायला तिथं, म्हणून मी काही यागला त्याला बसले नाही। फक्त सकाळच्या गुरुचरित्राचं पारायण ते केलं मी। तर आज पुण्यतिथी आहे तर स्वामी महाराजाची, तर आज नैवेद्य करून जायचंय सकाळी। तर काल तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले, मी प्रसाद केला होता मोतीचूर लाडूचा 1 किलोचा। तर तोच प्रसाद आज घरच्या देवाला पण दाखवायचा आणि स्वयंपाक करायचा नैवेद्याचा। तर सकाळी मी लवकर 2:30-2:45 ला उठले, संपूर्ण एकदा फरची ते पुसली, कारण पारसायचं नैवेद्य ते करत नाही, म्हणून सगळं आवरून घेतलं। सकाळची कामे आत्ताच आंघोळ केली, आता कुकर लावून घेते, म्हणजे कसं पुढचे काम लवकर आज कुकर शिजेपर्यंत पूजा ते होती। आज पुन्हा पंचामृतने स्वामी महाराजाचा अभिषेक करायचा। तर व्हिडिओ खूप मस्त होणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग लवकर उठून पण वेळ खूप कमी होता, म्हणून मी सगळ्यात आधी स्वयंपाकघरातलं म्हटलं कुकर ते लावून घ्यावं, कारण कुकर थंड व्हायला ते टाइम लागतं शिजायला, ते म्हटलं नंतर देवपूजा ते करता येईल म्हणलं। तर रात्रीच म्हटलं होतं की काबुली हरभऱ्याची भाजी करू होता, कारण ते वरण भात शिजतानीच कुकरमध्ये हरभरे पण शिजते आणि भाजी पण त्याची सोपी हे करायला आणि खूप चविष्ट होती, म्हणून म्हटलं आताच काबुली हरभऱ्याचीच भाजी करून घेऊया। तर नाही का स्वयंपाक नंतर पण करता येतात, कारण घरी 8:30 वाजत होते यायला, पण नंतर 1 तासच टाइम होता आणि शंभूच्या पप्पा ड्युटीला पण जायचं असते 10 वाजता, म्हणून म्हटलं ना आपण लवकर उठलेलं बरं। 2-2:30 वाजता नंतर स्वयंपाक पण होतं, निवांत सगळं आवडता येते। पण किती जरी लवकर उठलं ना, आपल्या बायकाची कामाची गडबड तर होती, म्हणजे होतेच। तर इथं मी कुकर लावून घेतलं बघा वरण भाताचं, आणि गॅसवर कुकर ठेवून घेतलं आणि लगेच म्हटलं आता काय करते, उंडा पण चुरून घेते। एकदा स्वयंपाकाला लागलं ना तर वाटतं स्वयंपाकच करून घ्यावा सगळं, ते कसं हात लागलेला असते, म्हणून नैवेद्याचा स्वयंपाक हा शुद्ध आणि सात्विक खावा म्हणून आधी पोळ्याचे पीठ मळून घेतलं, एका बाजूला कुकर पण लावून दिलं, कारण डाळ भात वेळ शिजला की पुढच्या भाज्या करायला मोकळीक मिळते। कुकरच्या शिट्ट्यासोबतच मनामध्ये स्वामीचा जप सुरू होता, भलेही कामाची गडबड असो पण नैवेद्य वेळेवर व्हायला हे डोक्यात होतं। कुकर लवकर शिजलं की कामे कशी पटापट आवडतात हे आम्हा गृहिणींना चांगलंच माहितीये। लगेच इकडं कुकर दुसऱ्या गॅसवर ठेवून दिलं आणि लगेच पोळ्या पण करायला घेतल्यात। पोळ्या काय 7 ते 8च करायच्या, ते जास्त काही करायच्या नव्हत्या। तर म्हणून म्हटलं पट पोळ्या करून घेते, नंतर देवपूजा ते करताय। आणि आज पुण्यतिथी ते निमित्त स्वामी महाराजाची म्हटलं पंचामृताचं स्नान पण घालायचं होतं देवांना, म्हणून म्हटलं निवांत पूजा करता येते। किती जरी लवकर उठलं ना आपल्या बायकाची गडबड होतीच, कारण घरातले काम खूप असते, तर हे करायला लागते ते करायला लागते। नैवेद्य म्हटलं की सगळी आवरावरी करायला लागते, फरची पुसून घ्यावी लागते, नैवेद्य करायला जमत नाही तसा। तर मी इथं पटापट पोळ्या करून घेत आहे। पटापट पोळ्या करून घेतल्या आणि लगेच देवपूजाला सुरुवात केली। बाहेर खूप अंधार आहे, कारण आता सध्या साधारण 3:30-4 वाजले होते। तर देवपूजा करून घेतली आणि लगेच झाडाची फुलं तोडली। एरवी ना तर 6-6:30 वाजता उठते, तर झाडाला फुलं राहत नाहीत अजिबात, कारण बायका ते नेत येतात। पण लवकर उठल्यानं फुलं पण सापडले, भरपूर असे फुलं सापडले आणि लगेच आता घरामध्ये येऊन मी पूजेला लागली। तर आधी म्हटलं पूजेच्या आधी ही फरची ते पुसून घ्यावं, म्हटलं असा वट्टा असल्यासारखा आहे इथं, आणि तिथे निवरी देवघर हे केलेले। तर देवाला आंघोळ ते घालून घेतली, गंध हे केला आणि लगेच आता स्वामीचा अभिषेक करायचा होता, म्हणून लगेच इथं मी रात्रीच दही ते सगळं पंचामृतचं सामान काढून ठेवलेलं होतं, म्हणजे सकाळी गडबड होणार नाही म्हणून। लगेच पंचामृत स्नान घालायला घेतलं देवाला। समर्थ श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। अभिषेक झाला की गंध ते लावून घेतला। संपूर्ण इथं आपली देवपूजा झालेली आहे। आरती ती करून घेतली स्वामी महाराजाची। आरती ती झाली की बघा कसं मस्त प्रसन्न वातावरण झालं, आणि त्यांनी विकत पण काल पिवळे फुलं आणले होते, तर आणखी छान असं देवघर दिसत आहे बघा। असं जर देवघर दिसलं ना रोजचं, खूप मन प्रसन्न ते होतं। आरती वगैरे ते करून घेतली, देवांना नमस्कार केला, आणि अशा काय आमची देवपूजा झालेली आहे बघा, मस्त अशी। खूप प्रसन्न वाटत होते बरं का, तुम्ही पण बघून तुम्हाला पण प्रसन्न वाटेल।
देवपूजा केली निवांत, पण खूप वेळ झालता. लगेच काय केलं मी, आता वरण ते फोडणी द्यायला घेतलं. वरण सपकच करायचं होतं कारण भाजी तिखट करायची होती. गरम पाणी ठेवले एका गॅसवर आणि एका गॅसवर लगेच फोडणी द्यायला घेतली. तेल ते टाकलं. गरम पाणी केलं ना वरणासाठी खूप मस्त चव येते वरणाला, म्हणून ना वरणासाठी अगोदरच गरम पाणी करून घ्यायचं. तिकडे वरणाला फोडणी दिलेली आहे. आता लगेच आपण भाजीची पण तयारी करून घेऊया. तर आपले काबुली हरभरे शिजलेले आहेत ना, म्हणून काही जास्त वेळ लागणार नाही. फक्त कांदा टोमॅटोची पेस्ट ते करायची, फोडणी द्यायची आणि मसाले काही टाकायचे बेसिक आणि हे हरभरे टाकून द्यायचे शिजलेली सॉरी, आणि भाजी तयार होती मस्त अशी. तर एरवी काय कांदा लसूण काही चालत नाही, पण आज 10:30च्या आरती नंतर देवाला कांदा हे लसूण जमतं सगळं काही. तर इकडे वरण झाले की लगेच भाजी पण फोडणी द्यायला घेतली आणि दुसऱ्या वेळेस इथे मी आता चहा पण ठेवून घेते, कारण सकाळी चहा पिल्याशिवाय काम सुधरत नाही. मला आता अशी झोप येते ना चहा नाही केल्यावर, म्हणून म्हटलं आता इकडे चहा करते दुसऱ्या गॅसवर. भाजी ते झालं की भाजी फोडणी दिली बघा आता, आणि लगेच इकडं चहा करायला घेतला छोट्या पातेल्यामध्ये. तर शंभूचे पप्पा पण उठलेले आहेत, कारण खूप लवकर उठले होते मी. तितक्या लवकर मला बाहेरचं झाडून ते काढायला भीती वाटत होती, आणि थोडस कॅमेरा पण ऍडजस्ट ते करायला लागते, इकडे धरा तिकडे धरा सगळं करून, आणि कॅमेरा हे करून म्हणजे खूप उशीर झाला आता. शंभूचे पप्पा उठले म्हणून खूप हेल्प झाली मला, कारण कॅमेरा ते धरू लागले बाहेर. ते खूप भीती वाटलेली, कारण 2:30-3 वाजता कुत्रे ते भुकतेत म्हणून. चहा ते करून घेतला, सगळा स्वयंपाक रेडी होता. भांडे पण घासून घेतले. भांड्याचा काही व्हिडिओ माझ्या चॅनल इतका घेण्यात नाही आला. आणि किचन वटा ते पुसला, सगळं अशी तयारी झाली आणि मी पण रेडी होऊन आली बघा. मस्त अशी सुंदर अशी साडी घेतलेली बघा. तर इकडे बघा, एरवी ना 17 ते 18 कॅरी बॅग ते गौसन, पण कुठं जायचं काय टाकायचं म्हणलं ना, कॅरी बॅग थैली काहीच सापडत नाही. तर ही कॅरी बॅग घेतली बघा. डबा खूप जड आहे, कारण मोतीचूर लाडू घेतले प्रसादाचे यामध्ये. तर तीच कॅरी बॅग मध्ये आता फाटती का काय कसं काय माहित. तर लगेच इथे मी गजरा पण आलेला होता शंभूच्या पप्पाला, गजरा ते लावून घेतला. गजरा लावल्यानं खूप छान सौंदर्य दिसते आणि खूप मस्त गजऱ्याचा वास येतो सकाळी सकाळी. साडी ती नेसली, साधारण असा मेकअप केला आपला, आणि पर्स मध्ये ना राहिलेलं ते सामान ते भरून घेतलं. फुलं ते घेतले देवासाठी. तर प्रेस मध्ये काही नाही, स्वामी चरित्राचं पारायणाचं पुस्तक न्यायचं होतं, माळ ती न्यायची होती, आणि बाजूचा गजरा मी ताईसाठी काढून घेतला छोटासा थोडासा, आणि सगळं साहित्य घेऊन बाहेर आले. तर ताईचं आवरलं नव्हतं म्हणून थोडंसं दारात थांबले. त्या पण आज सोबत येणार होत्या आणि लगेच आम्ही केंद्रात आलो. खूप गडबड होती बायकायची इथं आल्यावर बघा. हे माझ्या सोबतच्या ताई आहेत पारायणाला. तर इकडं ना आपले 12 महिन्याचे जे सण असतात ना ते डेकोरेशन केलं होतं बघा. गुढीपाडवा, सत्यनारायण पूजा, सगळं काय जितके वर्षात सण असतील ना तितके. तर इकडं औदुंबराला प्रदक्षिणा घालणं चालू होतं बायकाच्या बरं का. आणि लगेच मी पण आता औदुंबराला प्रदक्षिणा ते घातल्या, लगेच स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायला आली. इथं आलेलं खूप 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 प्रसन्न वाटतंय, मला सांगू शकत नाही. इकडे दोन्हीकडे प्रहर सेवा चालू येतात. सकाळी 8 वाजेपर्यंत माणसाचे आहेत वाटतं प्रहर सेवा, दुपारी बायकाच्या आहेत. खूप मस्त मदत रांगोळ काढली ती बाहेर, पण खूप मस्त रांगोळ काढली ती मोठीची मोठी. आणि लगेच आता इथं आम्ही पारायणाच्या सभागृहात आलेलो आहेत. तर बायकाला काही उशीर होतो, काही लवकर येतात. तर बऱ्याच काय बायका आलत्या, आणि आज खूप छान छान साड्या नेसल्या त्या बायकांना, कारण आज स्वामी महाराजांची पुण्यतिथी होती आणि पारायणाचा पारायणाचा शेवटचा दिवस होता. तर कसे गेले तितके दिवस काही कळलंच नाही. साधू खूप मस्त गेले, आनंदात गेले. तर पारायण ते झालं, आरती ते झाली, आणि तितक्यात शंभूचे पप्पा आणि शंभू देवाच्या दर्शनासाठी आले. आणि मीच म्हटलं होतं की मला आरती झाली की 8:30 वाजता न्यायला या, कारण घरी जाऊन पण नैवेद्य दाखवायचा. 10:30च्या आरतीपर्यंत पुन्हा वापस यायचं होतं. हे काय बघा स्वामी महाराजांचं केंद्र आहे आमचं. तर लगेच तिथून आवरून मग घरी आलो तर आम्ही गाडीवरनं 2-3 मिनिटात येतो, आणि पायानं 10-15 मिनिटं लागते. तर घरी आलं की हे शंभूचं असं काय चालू होतं, कूलरवर जाय, हे खटका लाव, तेच खटका चालू कर, हे फॅन बंद कर. आणि लगेच मग मी ताट ते भरून घेतलं आणि देवाला नैवेद्य दाखवायला घेतला बघा. तर दिवा ते विजलेला आहे, कारण सकाळपासून राहिलाच नाही. तर रात्रीच तुम्हाला माहिती आहे ना, मी प्रसादासाठी मोतीचूर लाडू केले, दुसरं काही गोड केलं नाही. हेच मी लाडू नैवेद्यामध्ये ठेवले आणि देवाला नैवेद्य दाखवून घेतला. कारण शंभूच्या पप्पाला पण ड्युटीला जायचं होतं, त्यांना जेवण ते करायचं होतं, म्हणून म्हटलं देवाला आधी नैवेद्य दाखवून घ्या, म्हणजे त्यांना जेवता येते. तर शंभूला इकडे माझं चालू होतं सांगणं की शिकवणं की दर्शन कसं घ्यायचं स्वामीचं, स्वामी समर्थ महाराज असं मन म्हणून, कारण त्याला तितकं बोलणं येत नाही आतापासून. तर आपण शिकलं तर येईल देवाचं नाव ते, म्हणून म्हटलं रोज तुम्ही शिकवले श्री स्वामी समर्थ, ते बरंच काही शिकले आता, आणि दर्शन पण घ्यायला व्यवस्थित. पण ते इतकं लहान लेकरांना काही समजत नाही, तितकं काही येत नाही. तर देवाला ते नैवेद्य दाखवून घेतला. तर आताच केंद्रातून आलेली आहे मी, घरच्या देवाला नैवेद्य दाखवून घेतला, स्वयंपाक केलेला होता. आता शंभूच्या पप्पा आणि शंभू जेवत आहे. तर आता आरतीला जायचं 10:30च्या. तिथं ना गुरुचरित्र पारायणचं ते ग्रंथ आहे ना, तिथं ठेवून घेतलं आणि तिथं नैवेद्य दाखवणार आहे. तर आपल्याला कसं आधीच जेवायला म्हणून 10:30च्या आरतीनंतर
मग आल्यावर जेवण करायचे. हे शंभू, आमचा शंभू आलता दर्शनाला. आहे शंभू. आमच्या शंभूला स्वामी समर्थ महाराजांचं नाव यायले पुन्हा आता, पहिल्यांदा येत नव्हतं, दर्शन घेता आले. आहे शंभू. बोल ना हाय म्हण. हा म्हण बरं. हा येतं श्री स्वामी समर्थ म्हणतो का. श्री स्वामी समर्थ. समर्थ थोडं अवघड चाललंय पण थोडं हळूहळू येईल है ना. श्री स्वामी समर्थ सर्वांना. या जेवायला. घरचं आवरलं आणि लगेच 10:30च्या आरतीला आलेलो आहोत. आता 10:30च्या आरती झाल्यानंतर गुरुचरित्राच्या पारायणाला नैवेद्य दाखवायचा होता आणि आपला पण प्रसाद होता. आरती घेताना काय व्हिडिओ घेताना नाही आला मला. आरती ते झाल्यावर प्रसाद वाटपचा हा व्हिडिओ मी नाही घेतला बरं का, शंभूने घेतला, कारण खूप साऱ्या बायका होत्या आणि इतक्या बायकात व्हिडिओ घ्यायचा म्हणून मला काही जमत नाही. म्हटलं शंभूला घेते. शंभूने इतका भारी व्हिडिओ घेतलाय बघा, माझ्यापेक्षाही भारी घेतलाय व्हिडिओ. तर इकडे नैवेद्य ते वाटप चालू होती. जसा घरूनच प्रसाद करून आणला होता, कोणी शिरा कोणी लाडू. ते खूप सारी इथं गर्दी झाली आणि आता गुरुचरित्राचं पारायणाचं पुस्तक ते घरी न्यायचं होतं. बायकाची गडबड होती आणि पुन्हा देवाला नारळ अर्पण करायचं होतं. हो, मला नारळ अर्पण करायचं होतं म्हणून तीच काय गडबड होती. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती सारी गर्दी झालेली आहे. माणसं तितकेच आणि बायका तितक्याच येतात. तुम्ही पण दर्शन घ्या स्वामी महाराजाचं. तर आत्ताच केंद्रातून घरी आलेलो आहोत. गुरुचरित्र पारायणाची समाप्ती झालेली आहे आजच. तर कसे 7 दिवस गेले ते कळालंच नाही. खूप मस्त आनंदात गेले. एरवी 7-8 वाजता उठणार आपण, मी तर 2:30-3 वाजता उठून सगळं आवरून केंद्रात जाऊन फ्रेशमध्ये म्हणजे इतकं छान वाटलं केंद्रात गेला. खूपच मस्त. आज तर इतकी मस्त केंद्रात भरपूर अशी गर्दी होती. महाप्रसाद पण खूप मस्त होता. हे वाटत नव्हतं घरी. खूप मस्त वाटलं आणि करबू पण लागू लागलं. खूप मस्त. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक करा, अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशात नवीन ब्लॉग घेऊन किंवा रेसिपी घेऊन. श्री स्वामी समर्थ.